मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब म्हणतात, उद्या पिंकीची खूप मोठी सभा होईल आणि त्या सभेमध्ये आपण बॉम्बस्फोट करायचा। आता असं म्हटल्याबरोबरच इकडे धनंजयला खूप मोठा धक्का बसतो। म्हणतो, अहो त्या सभेमध्ये पिंकी आणि युवराज असतील तेव्हा आपल्याला फक्त त्या दोघांनाच मारायचंय असं बापूसाहेब म्हणतात। त्यावेळी त्या सभेमध्ये अजून खूप लोक असतील, त्या निष्पाप लोकांचा जीव। मग आता बापूसाहेब म्हणतात, ही तर तुमची खरी कसोटी असणार आहे। अहो तुम्ही माझ्या बाजूने आहात, वंत कार्यकर्ते आहात, हे तुम्हाला आता सिद्ध करून दाखवायचंय। तेव्हा धनंजय म्हणतो, म्हणजे युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं असं बापूसाहेब म्हणून धनंजयला सांगू लागतात, हे पहा उद्या तुमची सुद्धा कसोटी असेल, तुमची सुद्धा परीक्षा असेल, तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आणि ती पिंकी युवराज उद्याच्या उद्या या जगातून गायब झाले पाहिजे, मगच आम्ही समजू की तुम्ही आमच्या बरोबर आहात। अजून एक गोष्ट ती म्हणजे, हे पहा काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर मग तुमची बायको सुद्धा या जगातून कायमची जाणार असं आता धनंजयला बापूसाहेब नीच वृत्तीने म्हणतात। त्यावेळी आता धनंजयला खूप मोठा धक्का बसतो। म्हणतो, काय छबी? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, हो तुमची छबीसुद्धा जर तुम्ही दगाफटका केला तर या जगातून नष्ट होईल। तेव्हा धनंजयला आता आठवतं, ऑलरेडी बापूसाहेबांमुळे आमचं बाळ गेलं आणि छबी पूर्णपणे वेडी झाली होती, आता काय करावं या विचाराने त्याला घामच फुटतो। मग आता आहात ना तुम्ही माझ्याबरोबर असं बापूसाहेब पुन्हा पुन्हा विचारू लागतात। तर धनंजय आता काहीही बोलत नाही। तर बापूसाहेब स्वतःच आता त्याचा होकार कळवतात। पिंकी आणि युवराज हे दोघेही आता रूममध्ये असतात। तेव्हा पिंकी म्हणते, धनी मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो, तुम्ही ना इतर नवऱ्यांपेक्षा खूप वेगळे आहात, कारण आपली बायको जर पुढे गेली तर काही नवऱ्यांना खरंच खूप त्रास होतो, तुम्ही तशातले नाही आहात, म्हणूनच मला तुमचा ना खूप अभिमान वाटतो असं ती खूप लाडाने प्रेमाने म्हणत असते। तेव्हा तो म्हणतो, तुम्ही आहातच तशा, एक विचित्र नग माझ्या वाट्याला आलेला। मग आता पिंकी हसते आणि त्याला म्हणते, मी विचित्र नग आहे का असं म्हणून ते दोघेही हसतात, गप्पा मारू लागतात। इकडे धनंजयला आता त्याची चूक समजलेली असते। डिवोर्स पेपरवर साईन करून तो ते हातात घेतो आणि मनातल्या मनात विचार करतो, छबे आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मी तुला म्हटलं होतं की तुला खूप सुखात ठेवेन, पण जेव्हापासून या घरात आलो तेव्हापासून बापूसाहेबांनी अशी काही जादूची कांडी फिरवली, मी तुझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आणि बापूसाहेबांना साथ दिली। खरं तर या सगळ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पश्चाताप झाला, पण आता सर्व बंधनातून मी तुला मुक्त करतोय छबे असं म्हणून आता तो डिवोर्स पेपरवर साईन करून तिच्या रूमच्या दाराबाहेर ठेवतो। मग आता तो लगेच आपली बॅग घेतो आणि बापूसाहेबांनी नाही पाहावं म्हणूनच तो आता लगेच चोर पावलांनी तेथून जायला निघतो। आता मेन दरवाजाजवळ गेल्यानंतर तो आता पुन्हा एकदा सरकारवाड्याकडे निरखून पाहत असतो की या सरकारवाड्याने मला खूप काही दिलं, परंतु मी आता त्या लायकीचा नाही आहे, कारण घरातील सर्वांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं पण मी बापूसाहेबांची साथ दिली, म्हणून तो आता तसाच निघालेला असतो। तेव्हा पिंकी आता पटकन लाईट्स ऑन करते आणि म्हणते, काय चाललंय काय हे पियेदाजी, बॅग घेऊन तुम्ही कुठे चालला आहात? अहो तुम्ही ताईसाहेबांना सोडून चालला आहात, खरं तर मी तुम्हाला हे करू देणार नाही। तेव्हा हात जोडून धनंजय म्हणतो, मला थांबवू नका ताईसाहेब, बापूसाहेबांचा ऐकून मी तुम्हाला फक्त त्रास दिला, मी तुमचा गुन्हेगार आहे। अहो माझं आयुष्य ना त्या बांडगुळासारखं झालं आहे। छबी म्हणते ना ते बरोबर आहे, मी एक कणाहीन माणूस आहे। त्यावेळी पिंकी म्हणते की अहो एखादा माणूस पोटतिडकीने जेव्हा बोलत असतं की पुढच्या माणसावर त्याचं अगदी मनापासून आणि जीवापाड प्रेम असतं, तसंच माझ्या छबीताईंचं आहे, त्या तुमच्याशिवाय नाही राहू शकत, त्यांचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे, फक्त तुम्ही एकदा मनापासून त्यांची माफी मागा। मग आता धनंजय म्हणतो, तसं नाही आहे, छबीला आता माझ्याशिवाय राहण्याची सवय झाली आहे, त्यानंतर आता छबीताईंचं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं जेव्हा पिंकी सांगते तेव्हा धनंजय म्हणतो, तसं नाही आहे, कारण तिला एकटीने राहण्याची आता सवय झाली आहे। तेव्हा पिंकी म्हणते, एक मिनिट थांबा असं म्हणून ती छबीताईला कॉल करते आणि म्हणते की पियेदाजी इथून जिन्यावरून पडले आहे, त्यांच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे आणि त्यांना मार लागलाय असं सांगून पिंकी लगेच फोन ठेवते। तेवढ्यात छबी धावत तेथे येते, तिच्या हातात ते डिवोर्स पेपर देखील असतात। ती म्हणते, धनंजय अरे तुला काय झालं, कुठे आहेस तू? आता धनंजयला समोर असं धडधाकट पाहून छबीलाही आश्चर्य वाटतं। ती म्हणते, हा तर इथे
आहे? मग आता पिंकी म्हणते पाहिलं का, तुमच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही असं का बोलताय? मग आता हा कुठे निघालाय असं आता छबी विचारते. तेव्हा हे घर सोडून निघालेत म्हणून मी त्यांना जाणीव करून दिली. आता त्यांना जाण्यासाठी नकार देत असते तेव्हा म्हणतो जावं लागेल मला, कारण इथे सर्वांच्याच जीवाला धोका आहे. तेव्हा पिंकी म्हणते काय? मग आता छबी म्हणते नक्की काय म्हणायचं काय आहे तुला? त्यावेळी धनंजय म्हणतो इथे बापूसाहेबांनी खूप मोठा प्लॅन केलाय, पण सर्वांचा जीव धोक्यात आहे असं मला वाटतंय, कारण त्यांनी तो प्लॅन मलाही सांगितला नाही आहे. तेव्हा पिंकी म्हणते काय? मग आता पुढे काय काय करायचं असं छबी विचारते. तेव्हा धनंजय म्हणतो हे पहा छबी, मला तुला गमवायचं नाही आहे. मी आजपर्यंत जे काही केलं ना ते बापूसाहेबांच्या भीतीपोटी, मी असं नव्हतं, तुला माहीत आहे. छबी म्हणते राहू देत तुझं, पण आता पुढे काय? बापूसाहेबांचा प्लॅन काय आहे? तो म्हणतो उद्या सत्कार समारंभ आहे, तेव्हा पुढे काय करणार ना ते त्यांच्या डोक्यातच शिस्त येते. तेव्हा सर्वांनी अलर्ट राहा, मला तुम्हाला कुणालाही गमवायचं नाही आहे. ताईसाहेब हे पहा, तुम्ही उद्याची सभा कॅन्सल करा. मग आता पिंकी म्हणते हे आपल्यातच राहील फक्त, उद्याची सभा तर कॅन्सल होणार नाही. तेव्हा धनंजय म्हणतो पण असं कसं? त्यावेळी पिंकी म्हणते आहे माझ्याकडे एक प्लॅन, त्यांचा डाव त्यांच्यावरच उधळून लावायचा. आता ठीक आहे असं आता छबी म्हणते. तर दुसऱ्या दिवशी आता डॉल्बी आणि युवराज त्याचबरोबर सत्या हे आता सभेची तयारी करणार असतात. घरातून ते बाहेर जेव्हा पडतात तेव्हा मात्र सत्या तेथेच थांबतो, कारण चित्रा ही तेथे किचनमध्ये अगदी मन लावून स्वयंपाक करत असते, त्याचबरोबर सर्वांसाठी नाश्त्याची तयारी देखील करत असते. हे पाहून सत्याला जरा आश्चर्यच वाटतं, त्यामुळे सत्या आता मुद्दामच पाणी पिण्यासाठी आतमध्ये किचनमध्ये जातो. तर आता तेवढ्यातच पिंकी आणि छबी या देखील बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर आता त्या समोर पाहतात तर चित्रा अगदी स्वयंपाकाच्या तयारीलाच लागते. तेव्हा पिंकी दबक्या पावलांनीच आतमध्ये जाते आणि विचारते अहो बिगटॉल जाऊबाई हे काय, आम्ही करतो राहू देत तुम्ही. तेव्हा चित्रा म्हणते नको अगं तुम्ही बाहेरची कामं करा, मी आहे ना, मी सांभाळते घर, आणि मला आता जाणीव झाली आहे की तू जे काही करतीये ना ते चांगलं करतीये. तेव्हा सत्या म्हणतो ओ हो, स्वभावामध्ये एवढा चेंज झालाच कसा, तू पिंकीच्या पार्टीत आहे की काय आता? मग आता ती म्हणते तसं नाही, पण खरंच आपल्या ह्या लिटल जाऊबाई आहेत ना त्या सर्वांचं मन राखतात, परंतु त्यांचं मन कुणीही राखत नाही, सर्वजण त्यांना धोकाच देतात, हे मला समजले आता. त्यामुळे मी आता पिंकीला साथ देणार, हवं तर मी उठाबशा काढून माफी मागते असं म्हणून ती लगेच कान पकडते. आता चित्रामध्ये झालेला हा बदल सर्वांनाच आवडतो, त्यामुळे पिंकी आणि छबी अगदी निश्चिंत होतात. त्या दोघीही जरा बाहेर येतात. तर आता आपल्याला जर काही गडबड वाटली तर लगेच सभा कॅन्सल करून टाकायची असं छबी म्हणते. पिंकी म्हणते हो तसंच करूयात. ती पण आता बाहेर जाते. तर छबी विचार करते, इकडे सुशीला आणि बापूसाहेब दोघेही रूममध्ये असतात. त्यावेळी आता तुमचा चिरकुट मुलगा आहे ना त्याने सभेचं आयोजन केले आणि तोच प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचं सुशीलाला आता बापूसाहेब म्हणतात. तेव्हा आता पुढे काय करायचं हे मी माझं पाहतो. तेव्हा आता सुशीला म्हणते इथे माझ्या पोटात गोळा आलाय आणि तुम्ही असं काही कोड्यात बोलताना मला काही समजत सुद्धा नाही. त्यानंतर आता सुशीला ही जरा नाराजच असते. तेव्हा पिंकी तेथे येते. तर पिंकी आल्याबरोबर हे दोघेही विचारतात तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मग आता पिंकी म्हणते माझ्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे म्हटल्यावर तुम्ही आता माझे प्रमुख पाहुणे म्हणून तिथे यायला हवं, तुम्ही काहीतरी धमाका करणार आहात ना. तेव्हा बापूसाहेबांना जरा धक्काच बसतो. त्याला समजतं की हे सगळं धनंजयचं काम असणार आहे, जावई बापूंनी सगळं काही पिंकीला सांगितलं असणार आहे. त्यावेळी आता पिंकी जरा पुढे येते आणि म्हणते की आई बापूसाहेब येणार ना प्रमुख पाहुणे म्हणून, तुझ्या प्रचार सभेसाठी येणार नाही असं आता सुशीला म्हणते. पिंकी म्हणते यावंच लागेल, कारण मला आई नाही आहे, पप्पांची तब्येत बरी नसते, त्यामुळे बापूसाहेब त्या जागी यावेत असं मला वाटतं. मला आशीर्वाद देण्यासाठी कुणी नको का? तेव्हा हो आशीर्वाद देण्यासाठी कुणीतरी तर हवंच ना असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यातल्या मनात विचार करत असतात की तुझ्याबरोबर तुझा नवरासुद्धा कायमचा वर जाणार आहे, मग बस प्रचार करत असं म्हणून बापूसाहेब हे पिंकीला आता येण्यासाठी होकार देतात. आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते की मला माहीत आहे बापूसाहेबांनी असा काहीतरी प्लॅन केला आहे जेणेकरून आमच्या सगळ्यांना तो घातक ठरणार, पण पिंकी आता तो प्लॅन समजून घेण्यासाठीच
मुद्दाम तिने बापूसाहेब आणि सुशिलाला आमंत्रित केलेलं असतं. पिंकी जेव्हा आता तेथून जाते तेव्हा आता सुशिला म्हणते, हे पहा मी येणार नाही आहे. मग आता बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला समजतं की नाही? अहो, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आपण शत्रूच्या गोटात राहून काहीतरी नवीन साध्य करायला हवं आणि लोकांना असं दाखवून द्यायचंच नाही की आपण वेगळे आहोत, आपण एक आहोत असं दाखवून द्यायचं. तुम्हाला समजतं की नाही? काही यावंच लागेल असं म्हणून आता बापूसाहेब हे सुशिलाला यायलाच सांगतात. तेव्हा तिचाही आता नाईलाज होतो. काही वेळानंतर इकडे घरातील सर्वजण आता प्रचार सभेची तयारी करत असतात. आज बापूसाहेब आणि सुशिला हे दोघेही तिथे येतात. तर घरातील सर्वांचं लक्ष त्या दोघांकडेच असतं. हे दोघे नक्की काय करतायत त्याकडे आणि बापूसाहेबांच्या हालचालीकडे तर विशेष लक्ष असतं. तर धनंजय तेथेच उभा असतो. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, धनंजय राव, तुम्ही पिंकीच्या गोटात जाऊन आणि तिला मी धमाका करणार आहे हे सांगून खूप मोठी चूक केली. आता तिच्या सकट तुम्ही वर जायचं. मी अख्ख्या कुटुंबाला संपवणार. पण मला आता ही फॅमिलीच नको. युवराज आता तेथे येतो आणि पिंकीला विचारतो, हे इथे काय करतायत? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, म्हणजे तुमच्या बायकोने तुम्हाला काही सांगितलं नाही का? तुमच्या बायकोने तर मला पर्सनली निमंत्रण दिलंय की तुमच्या प्रचार सभेसाठी मी प्रमुख अतिथी असेल. युवराजला खूप राग येतो. पिंकी म्हणते, हे पहा, आपल्या घरचं प्रमुख आणि मोठे म्हणून कोणीतरी हवं ना, म्हणून मी त्यांना इकडे यायला सांगितलं. युवराज म्हणतो, आज उगीच तुमचा प्रचाराचा पहिला दिवस आहे म्हणून मी काही बोलत नाही. काय करायचं ते करा असं म्हणून युवराज दुसऱ्या कामाला निघून जातो. तर बापूसाहेब म्हणतात, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे असं म्हणून ते बाहेर जातात. तर पिंकी म्हणते, मला तुमचा प्लॅन माहीत आहे. नक्की तुम्ही बॉम्बस्फोट करणार आहात ना? तेव्हा बापूसाहेब घाबरतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता पिंकी हार घेऊन बाहेर येते आणि म्हणते की सासूबाई जरा बाजूला व्हा, कारण या हारामध्ये बॉम्ब आहे. बापूसाहेबांकडे त्या बॉम्बचा रिमोट असतो. ते म्हणतात, बाजूला व्हा सुशिला देवी, नाही तर मी बटन दाबेन. आता पिंकीने तो हार हातात घेतलेला असतो खरं, परंतु पिंकी भोवती सर्वजण एकत्र येतात आणि तिला मिठी मारतात. म्हणतात की आम्ही पण तुझ्यासोबत आहोत. तर आता त्याचा कंट्रोल बापूसाहेबांकडे असतो. पिंकी त्यांच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.